पाहणार गणपतीच्या जन्माची आणि त्यांच्या युद्धाची कथा। भगवान शिवजींसोबत त्यांचं युद्ध होतं। याचं कारण असं की भगवान शिवजी वारंवार स्नानामध्ये विघ्न आणत होते पार्वतीच्या, म्हणून पार्वती मातेने एक आपल्याच अंगाच्या मळीपासून एक मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये प्राण ओतला आणि तेच गणेश महाराज म्हणून ते प्रकट झाले। आणि गणेशजींना त्यांनी सांगितलं की माझ्या परवानगीशिवाय इथं कुणीही आलं नाही पाहिजे स्नानाला, म्हणून तू इथे सुरक्षक म्हणून राहा। तेवढ्यामध्ये गणेशजी थांबले आणि तितक्यात माता पार्वती निघून गेल्या स्नानाला आणि शिव भगवान तिथे आले आणि शिव भगवंतांनी अतिशय विनम्रपणे विनंती केली गणेशजीला की मला आज जायचं आहे। तर तो म्हणला मला माझ्या मातेचा आदेश आहे की माझ्या परवानगीशिवाय मध्ये कोणालाही येऊ देऊ नको, म्हणून काही झालं तर मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही। मग शिवजी क्रोधित झाले आणि तिथून निघून गेले। नंदी महाराज आणि त्यांच्या सगळ्या दूतांना त्यांनी पाठवलं। असं सांगितलं जातं की हजारो वर्ष हे युद्ध चाललं। शेवटी ब्रह्मदेव सुद्धा गेले, त्यांनाही गणेशजींनी हरवलं, नंदी महाराजांना हरवलं, सगळ्यांसोबत युद्ध केलं। मग शेवटी भगवान शिवांचा तिसरा डोळा उघडून त्यांनी गणेशजीला त्याचा वध केला। गणेशजींच्या अंगावर त्रिशूळ फेकले व तितक्यामध्ये त्यांचं मुंडकं उडालं आणि गणेशजी गतप्राण झाले। त्याच्यानंतर पार्वती माता स्नानावरून बाहेर आल्याबरोबर त्यांनी शाप दिला की जर तुम्ही माझ्या गणेशजीला परत जीवदान दिले नाही तर मी या सृष्टीचा विनाश करीन व मीही स्वतः संपून जाईल। सगळ्या देवतांनी विनंती केली व शिवजींनी मग परत आपल्या नंदीला आणि ते सांगितलं की तुम्ही अरण्यामध्ये जा आणि जो कोणी पहिला बाळ दिसेल त्याला घेऊन या। मग पहिला बाळ जंगलामध्ये गेल्यावर हत्तीनीचं एका पिल्लू त्यांना सापडलं व त्यांनी मग गजानन म्हणून त्याची परत एकदा त्याच्यामध्ये जन्म घातला। संजीवनी विद्येने गणेशजी जिवंत झाले व तेच धड हत्तीचं धड गणेशजीला लावण्यात आलं व सगळ्या देवदेवतांनी गणेशजीला आशीर्वाद दिला की तू बुद्धिमान होशील, तू शक्तिमान होशील, तुझं वंदन केल्याशिवाय या जगामध्ये कुठलंही कार्य होणार नाही। यालाच गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं। आणि तसेच महाभारताचंही पहिल्यांदा पुढे जर लिखाण केलं असेल तर ते गणेशजी आहेत। व्यास महाराजांनी त्यांच्याकडून पूर्ण महाभारत लिखाण करून घेतलं व विसर्जनाचं कारण असं होतं, विसर्जन हे गणपती महाराजांचं व्यास महाराजांनी 10व्या दिवशी केलं। त्यांनी विचारलं गणेशजी तुम्हाला खूप कंटाळा आला आहे, तुमचं अंग दुखत आहे, तर याच्यावर पर्याय सांगा। तर त्यांनी सांगितलं मला सरस्वती मातेचं स्नान घाला। म्हणून व्यासजी महाराज उठले व त्यांना सरस्वती मातेच्या स्नानाला घेऊन गेले व त्याच्यामध्ये त्यांचं विसर्जन केलं। म्हणून महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी सुद्धा ही परंपरा सगळ्यांचा एकोपा वाढावा, महाराष्ट्रामध्ये एकोपा वाढावा म्हणून ही परंपरा सुरू केली व तेव्हापासून आपल्या इकडे गणेशजीची परंपरा सुरू झाली। सगळे बोला गणपती बाप्पा मोरया।